आपण नेहमी बोलतो, लिहितो, पण कधी विचार केलाय का, की आपल्या वाक्यांना खरी ताकद कुठून मिळते? ती येते क्रियापदांमधून. हो, वर्ब्स. हे क्रियापद म्हणजे अगदी गाडीच्या इंजिनसारखं आहे. त्याच्याशिवाय वाक्य पुढे सरकणारच नाही. चला तर मग या इंजिनची रचना जरा जवळून पाहूया. आज आपण काय काय पाहणार आहोत, त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सुरुवात करूया वाक्याच्या हृदयापासून, म्हणजे त्याच्या स्पंदनापासून. मग आपण क्रियापदांचे वेगवेगळे प्रकार आणि काळानुसार त्यांची बदलणारी रूपं समजून घेऊ. त्यानंतर पाहू की क्रियापदांना कधीकधी साथीदाराची गरज का लागते, आणि शेवटी ह्या सगळ्याची ताकद एकत्र कशी येते ते बघू. ओके, तर पहिला मुद्दा, वाक्याचं स्पंदन. बघा, प्रत्येक वाक्यात ना एक प्रकारची ऊर्जा असते, एक चेतना असते जी त्याला जिवंत ठेवते. पण ही ऊर्जा येते कुठून? वाक्याला चालना देणारी ती मूळ गोष्ट आहे तरी काय? चला शोधूया. हे वाक्य बघा, शी व्हेरी स्मार्ट. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, बरोबर? म्हणजे हे वाक्य अपूर्ण वाटते. यातला एक महत्वाचा दुवा गायब आहे. काय असेल बरं ते? आणि तो हरवलेला दुवा आहे क्रियापद. हो, इंग्रजीत आपण ज्याला वर्ब म्हणतो तेच. बरं, मग हे क्रियापद म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रियापद म्हणजे असा शब्द जो आपल्याला सांगतो की नक्की काय घडतंय. ही एखादी कृती असू शकते, म्हणजे ॲक्शन, किंवा एखादी स्थिती म्हणजे स्टेट, किंवा मग एखादी घटना म्हणजे अकरन्स. खरं तर हेच वाक्याचं केंद्र आहे, त्याचा आत्माच म्हणा ना. चला उदाहरणं बघितली की लगेच कळेल. शी रन्स फास्ट. इथे रन्स ही एक शारीरिक कृती आहे, बरोबर? आता दुसरं वाक्य, ही इज हॅपी. यात इज हे क्रियापद त्याची आनंदी स्थिती दाखवतं. आणि तिसरं, द ग्लास ब्रोक. यातलं ब्रोक ही एक घटना आहे. म्हणजे बघा, कृती, स्थिती आणि घटना, क्रियापद हे तिन्ही किती सहजपणे दाखवतं. ठीक आहे, तर क्रियापद वाक्याला चालना देतं हे आपल्याला कळलं. पण मग सगळी क्रियापदं एकसारखं काम करतात का? तर नाही. आता आपण क्रियापदांचे 3 मुख्य प्रकार पाहणार आहोत. प्रत्येकाचं काम वेगळं आहे, आणि हे समजलं ना की वाक्यरचना खूप सोपी होऊन जाते. यातला पहिला आणि सगळ्यात सरळ प्रकार आहे ॲक्शन वर्ब्स. नावाप्रमाणेच ही क्रियापदं शारीरिक किंवा मानसिक कृती दाखवतात. सोप्या शब्दात वाक्यातला कर्ता नक्की काय करतोय हेच ही क्रियापदं सांगतात. उदाहरणार्थ, शारीरिक कृती म्हणजे रन, ईट, राईट, धावणे, खाणे, लिहिणे. आणि मानसिक कृती म्हणजे सिंक, बिलीव्ह, अंडरस्टँड, विचार करणे, विश्वास ठेवणे. जसं की शी राईट्स अ लेटर. ह्या वाक्यात राईट्स ही एक स्पष्ट शारीरिक कृती आहे. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, तो आहे लिंकिंग वर्ब्स. यांच्या नावातच यांचं काम लपलेलं आहे. ही क्रियापदं कोणतीही ॲक्शन दाखवत नाहीत, तर ती फक्त कर्त्याला म्हणजे सब्जेक्टला त्याच्याबद्दलच्या बाकीच्या माहितीशी जोडण्याचं काम करतात, अगदी एखाद्या पुलासारखं. इज, ॲम, आर, सीम, बिकम ही सगळी लिंकिंग वर्ब्स आहेत. उदाहरण बघा, ही इज अ टीचर. या वाक्यात कोणतीही ॲक्शन होतीये का? नाही. इज हे क्रियापद फक्त ही आणि टीचर यांना जोडतंय. तसंच द स्काय बिकेम डार्क. इथे बिकेम हे क्रियापद आकाश आणि त्याचा बदललेला रंग यांना जोडण्याचं काम करतंय. आणि तिसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब्स, ज्यांना ऑक्झिलरी वर्ब्स असंही म्हणतात. यांचंही काम नावाप्रमाणेच आहे. ही क्रियापदं मुख्य क्रियापदाला मदत करायला येतात. कशासाठी? तर वाक्याचा काळ, भाव किंवा प्रयोग दाखवण्यासाठी. उदाहरणासाठी हे वाक्य घ्या, शी इज रीडिंग अ बुक. इथे मुख्य क्रियापद आहे रीडिंग, पण इज हे त्याला मदत करतंय, ज्यामुळे आपल्याला कळतं की वाचण्याची क्रिया आत्ता म्हणजे वर्तमानात चालू आहे. तसंच दे हॅव फिनिश्ड देअर वर्क. या वाक्यात हॅव हे क्रिया पूर्ण झाल्याचं दाखवण्यासाठी मदत करतं. तर आत्तापर्यंत आपण क्रियापदांचे प्रकार पाहिले, पण क्रियापदांमध्ये एक सुपर पॉवर आहे, ती म्हणजे टाईम ट्रॅव्हल करण्याची. हो, खरंच, क्रियापदं स्थिर नसतात. ती भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात सहजपणे प्रवास करू शकतात. कसं? चला बघूया. हे बघा, प्रत्येक क्रियापदाची वेगवेगळी रूपं असतात. जसं की गोचं भूतकाळात वेंट होतं आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल गॉन, किंवा ईटचं एट आणि ईटन होतं. काही सोपे असतात, जसं प्लेचं प्लेड आणि प्लेड. ही रूपं बदलण्याची जी क्षमता आहे ना, तीच त्यांना टाईम ट्रॅव्हल करायला मदत करते.
आणि ह्या रूपांचा थेट संबंध असतो काळाशी. भूतकाळासाठी आपण म्हणतो शी प्लेड, वर्तमानासाठी शी प्लेज आणि भविष्यकाळासाठी शी विल प्ले. पाहिलं, फक्त क्रियापदाचं रूप बदललं आणि क्रियेची वेळच बदलली. आपण हे तर पाहिलं की क्रियापदं ॲक्शन दाखवतात. पण एक प्रश्न आहे, त्या ॲक्शनचा परिणाम कोणावर तरी व्हायलाच पाहिजे का? म्हणजे प्रत्येक क्रियापदाला वाक्यात एका साथीदाराची किंवा आपण ज्याला कर्म म्हणतो त्या ऑब्जेक्टची गरज असतेच का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 नवीन प्रकारांमध्ये मिळतं. सकर्मक म्हणजे ट्रान्झिटिव्ह आणि अकर्मक म्हणजे इनट्रान्झिटिव्ह. सकर्मक क्रियापदांना कर्म लागतंच, जसं की शी एट ॲन ॲपल. इथे खाण्याच्या क्रियेचा परिणाम सफरचंदावर झाला. पण अकर्मक क्रियापदांना कर्माची गरज नसते. ही रन्स फास्ट. तो धावतो, पण त्याच्या धावण्याचा परिणाम कोणावर होतोय का? नाही. चला, आता आपण आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं ते सगळं एकत्र जोडून क्रियापदाची खरी ताकद काय आहे ते समजून घेऊया. मग या सगळ्याचा अर्थ काय? सोपं आहे. क्रियापद हे खरंच वाक्याचं हृदय आहे. त्याच्याशिवाय वाक्य म्हणजे फक्त शब्दांचा एक ढिगारा, निर्जीव, दिशाहीन. क्रियापदच त्या शब्दांमध्ये जीव टाकतं, त्यांना अर्थ देतं आणि त्यांची वेळ ठरवतं. आता क्रियापदाची ही शक्ती लक्षात आल्यावर एक गंमत करून बघा. पुढच्या वेळी जेव्हा काही वाचाल किंवा ऐकाल तेव्हा प्रत्येक वाक्यातलं क्रियापद शोधायचा प्रयत्न करा. बघा, ते कोणती कृती, स्थिती किंवा घटना दाखवतंय, कोणत्या काळात आहे. असं केलं की भाषेची एक नवी, वेगळीच बाजू समोर येईल.